धारावी संक्रमण शिबिरातल्या 45 मूळ रहिवाशांनी त्यांचे संक्रमण गाळे अनधिकृतरित्या विकल्याचं निदर्शनास आलंय। मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने केलेल्या तपासणीत ही बाब पुढे आली आहे। तसंच धारावी संक्रमण शिबिरातल्या 170 मूळ रहिवाशांनी त्यांचे संक्रमण गाळे भाड्याने दिल्याचंही निदर्शनास आलंय। मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने यापैकी 154 गाळ्यांना टाळं ठोकलंय। तसंच हे गाळे ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे। या प्रकरणी दोषी असलेल्या मूळ गाळेधारक, दलाल आणि 2 म्हाडा कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 म्हाडा कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आलंय। शिवसेनेचे आमदार दीपक सावंत यांनी विधान परिषदेत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती पुढे आली आहे। नाही, उत्तरावरती आम्ही बिलकुल समाधानी नाही। साधारणपणे हा 20 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे असा आम्ही दावा केलेला आहे आणि जे घुसखोर आहेत त्या केवळ 6 गाड्यांवरती त्यांनी कारवाई केली आहे। अनेक लोकांनी परस्पर भाड्यावरती दिलेली आहे आणि याच्यामध्ये म्हाडाचे दलाल, म्हाडामध्ये काम करणारे दलाल आहेत, म्हाडाचे अधिकारी आहे आणि म्हाडाचं प्रशासन आहे, यांच्या संगनमताने हा व्यवहार चाललेला आहे। मुंबई महापालिकेचे राज्य